महिलांचं घ्या. महिला आल्या. 2024 नंतर मित्रांनो, नारायण राणेंचा टेको सरकारचा, नारायण राणेंचा टेको सरकारचा, जुमला सरकारचा, जुमला सरकारचा, नारायण राणेंचा, कोंबडी चोराचा, कोंबडी चोराचा, बिनखात्याच्या मंत्र्याचा, बिनखात्याच्या मंत्र्याचा. आपल्या सर्वांना माहित आहे की 22 तारखेला अयोध्यामध्ये राममूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. खरं म्हणजे मंदिर पूर्ण झालेलं नसताना ती प्रतिष्ठापना होत आहे. शंकराचार्य यांनी त्याला विरोध दर्शविला. विरोध दर्शविल्यानंतर कुठेतरी आपली मतं कमी होतील का, या भीतीपोटी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शंकराचार्यांना देखील त्यांचं काय योगदान हिंदू धर्मामध्ये असं सांगून सर्व हिंदूंचा आणि शंकराचार्यांचा अपमान केला आहे. त्याचा जाहीर निषेध आज वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि वसईची शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आजचा हा निषेध इकडे व्यक्त होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 2014 नंतर जे आश्वासनं देऊन बीजेपी मोदी सरकार सत्तेवर आलं, त्याने नाही महागाई कमी केली, नाही बेरोजगारी कमी केली, चुकीची जीएसटी धोरण, चुकीची नोटबंदी, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आर्थिक कणा मोडून काढला. आपला जे गरिबीचा जे इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपलं स्थान पाकिस्तानपेक्षा बांगलादेशपेक्षा आपण खाली गेलो. जे कर्ज 2014ला 55 लाख कोटी होतं, आज हेच कर्ज भारताच्या 205 लाख कोटी झालेलं आहे. आणि कर्जाने देश चालवायची पाळी ह्या मोदी सरकारने आणलेली आहे. ह्याचा जाहीर निषेध जनता करत आहे. तेव्हा कुठेतरी धर्माच्या नावावर आम्हाला मतं मिळाली पाहिजेत. त्या निमित्ताने 22 तारखेचा आणि शुभमुहूर्त काढलेला आहे. त्याचा विरोध शंकराचार्यांनी केला, तो यांना आवडला नाही आणि सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही आज करतो. आणि हे जे राजकारण केलेलं आहे, जे मताचं राजकारण करत आहेत, जे धर्माच्या नावाने लोकांना डिवाइड करायचं काम करत आहे, त्याचा देखील जाहीर निषेध आम्ही आज करतोय. बीजेपी सरकार 2014 नंतर 2019ला ज्या वेळेला त्यांची सत्ता जाईल असे पुलवामा येथे जो अटॅक झाला त्याच्यामध्ये आपले सैनिक बरेचसे शहीद झाले. सैनिकांना शहीद करेपर्यंत जर यांची मजल जात असेल, शंकराचार्याचा अपमान करण्याचं देखील त्याचप्रमाणे